कोकणामध्ये महायुतीमध्ये जोरदार जुंपलेली आहे। नितेश राणे आणि योगेश कदम यांच्यामध्ये वार पलटवार पाहायला मिळतात। काहींना वाचवणाऱ्यांची खुर्ची जाईल। नितेश राणे यांनी योगेश कदमांना अशा प्रकारे इशारा दिलेला होता, तर बाहेरून आलेल्यांनी आम्हाला शिकू नये अशा प्रकारचा प्रतिहल्ला, अशा प्रकारचं प्रतिआव्हान योगेश कदम यांनी दिलेलं आहे। कोण असेल वाचवणारे कुठे बसलेले, पण ते का आमच्या मुख्यमंत्री साहेबांपेक्षा मोठे नाही। संबंधित काही खात्यातल्या लोकांनी लक्षात घ्यावं। म्हणून उद्या जेव्हा फडणवीस साहेबांकडे हा विषय जाईल तेव्हा मग उत्तरं जेव्हा द्यायला लागतील ना, तर तुम्हाला तेव्हा जेव्हा कोण वाचवायला किंवा फोन करण्यासाठी आले होते ना, ते सगळे फोन ऑफ करून बसतील, एक लक्षात ठेवा। तेव्हा आजूबाजूचे पण फोन त्यांना देणार नाहीत, हात कापतील। ते नको रे बाबा, उगाच असलेली खुर्ची पण जाईल असे बघून पळून जातील। म्हणून उगाच कोणाच्या नादात लागायचं, कशाला लागायचं, ह्याच्याबद्दल विचार करा। मला वाटतं काहीतरी 14 लोकांवर काहीतरी एफआयआर दाखल झालेले आहेत आणि मुख्य आरोपी आणि असे आरोपी मला वाटतं ते माझे मित्र आहेत। त्यांना मी एकच सल्ला देईन की माझ्या मतदारसंघामधून मला शहाणपण शिकवण्याची गरज नाही। माझा मतदारसंघ कसा शांत ठेवायचा मला समजतं आणि आम्ही जन्मापासूनचे शिवसैनिक आहोत। आम्ही लहानपणापासून बाळासाहेब वंदनीय बाळासाहेबांचं बाळकोड आम्हाला रामदास भाईंनी पाजलेलं आहे। आमच्या हातामधला झेंडा आम्ही कधी खाली ठेवला नाही। आता ह्याचा अर्थ त्यांनी समजून घ्यावा। आमच्या हातामध्ये आजही भगवा झेंडा आहे आणि उद्याही आमच्या हातात भगवा झेंडा राहणार आहे। त्यामुळे हिंदुत्व एका शिवसैनिकाला त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये।